मावळ तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारी व बेकायदेशीर धंद्याविरोधात मनसेचे निवेदन. मावळ तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असलेली गुन्हेगारी घटना, अवैध शस्त्रास्त्रांचा वापर, अंमली पदार्थांची विक्री तसेच विविध बेकायदेशीर धंद्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मावळ तालुकाध्यक्ष अशोक वसंत कुटे यांनी संबंधित प्रशासनाला निवेदन देत तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवेदनात मावळ तालुक्यात खून, जीवघेणे हल्ले, जबर मारहाण, महिलांवरील अत्याचार, बलात्कार, विनयभंग यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच गावठी दारू निर्मिती व विक्री, अंमली पदार्थांचा वापर, जुगार, मटका आणि इतर बेकायदेशीर धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या गर्तेत जात असून समाजातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत असल्याचे मनसेने म्हटले आहे. नागरिकांमध्ये वाढत असलेली असुरक्षिततेची भावना लक्षात घेऊन अवैध धंद्यांवर प्रभावी नियंत्रण आणावे, अवैध शस्त्रास्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच महिला व नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मावळ तालुक्यात कायद्याचे राज्य अधिक प्रभावीपणे प्रस्थापित करून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी अपेक्षा मनसेने व्यक्त केली आहे. यावेळी अशोक कुठे, निखिल भोसले, अमित भोसले, निरंजन भाऊ चव्हाण, सचिन भाऊ भांडवलकर, अनिल लालगुडे, आकाश पारखे, सुनील सावळे, मोजेसभाई दास, नाथा पिंगळे, राहुल मांजरेकर, विशाल लोंढे, ज्ञानेश्वर वाळुंजकर, दीपक सोनोने, मंगेश खराडे, निर्मल आंबेकर, दिनेश कालेकर, अभिजित फासगे, जॉर्ज दास, राजनी गायकवाड, डोमनिक दास, राजू देवीड, राजू भंडारी, बबन आलम, गणेश घोलप आदी जण उपस्थित होते. प्रदीप वाडेकर, मावळ वार्ता. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहर व मावळ तालुक्याच्या वतीने लोणावळा शहरातील नवनिर्माण पोलीस निरीक्षक सचिन पाटील साहेब यांना आज अवैध ड्रग्ज, गांजा आणि अवैधरित्या चाललेले धंदे याच्या बाबतीत निवेदन देण्यात आले. तरी साहेबांनी आम्हाला खात्री इतकी दिली आहे की येत्या काही दिवसात आम्ही हे बंद करू. जर नाही त्या पद्धतीने जर नाही झालं तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून आम्ही आमच्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना कारवाई करेल. ओके, बोला. सर्वप्रथम सर्वांना संस्थेने जय महाराष्ट्र. आज लोणावळा शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनला महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा मावळ तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी मावळ तालुक्यामध्ये तसेच मोठ्या प्रमाणात लोणावळा शहरामध्ये जे अवैध धंदे चालू आहेत, उदाहरणार्थ ड्रग्स, एमडी पावडर अशी गांजा याची विक्री ही मोठ्या प्रमाणावरती होत आहे. आणि लोणावळा शहरातील असो किंवा मावळ तालुक्यातील तरुण पिढी ही असो ही वायाला जात आहे, वाईट धंद्याला लागत आहे. त्यानिमित्त या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण सेना मावळ तालुक्याच्या वतीनं नवीन पोलीस निरीक्षक साहेब सचिनजी पाटील साहेब यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे व या ठिकाणी मनसेला त्यांच्याकडून कारवाईची अपेक्षा आहे. असेच निवेदन हे मावळ तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशनला या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि योग्य पद्धतीने कारवाई व्हावी. लोणावळा शहर असेल किंवा लोणावळा शहराच्या ग्रामीण परिसरामध्ये नव्हेच तर संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये मागच्या 4-5 वर्षामध्ये ड्रग्स असेल, एमडी पावडर असेल, अशा अंमली पदार्थांचं जी काही विक्री आहे याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये विक्री चालू आहे. आणि यावरती मागच्या काही वर्षांनी कारवाईसुद्धा झालेली आहे. परंतु ही जी विक्री आहे ही थांबली जात नाही. त्यामुळं मावळमधील जी काही तरुण पिढी आहे ती खरं तर बर्बाद होत आहे. खरं तर ह्या ज्या काही लोक जे हा व्यवसाय करतात त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे असं मला वाटतं. आणि काय ही एक पिढीच बर्बाद करत आहेत. मी व माझ्या महाराष्ट्र सर्व सैनिक, मावळ तालुक्यातील सर्व महाराष्ट्र सैनिक आम्ही इथं लोणावळ्यातील शहर पोलीस स्टेशन असतात, ग्रामीण पोलीस स्टेशन असतात किंवा मावळ तालुक्यातील सर्वच पोलीस स्टेशनला आम्ही भेटी देऊन आम्ही या ठिकाणी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करत आहोत की जे काही हे व्यवसाय अनधिकृतपणे व्यवसाय करणारे जे लोक आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करावी, यांची पाळंमुळं शोधून यांचा नायनाट करावा, जेणेकरून आमची मावळची जी तरुण पिढी आहे हे ज्या व्यसनाच्या अधीन जाण्यापासून वाचत. आणि कारवाई झाली नाही, अशा स्वरूपाच्या कारवाई झाल्या नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र सैनिक स्वतः उतरून हे जे कोण कारवाई जे काही विक्री करतात त्यांच्यावरती आम्ही ॲक्शन घेणार. आम्ही त्यांना पुढवणार म्हणजे पुढवणार. आपल्या घरातील स्वयंपाकाला महाराष्ट्रीयन पारंपरिक स्वाद देणारे किशोर मसालेवाला तुमच्यासाठी घेऊन येतात ताजे मसाले,
चविष्ट लोणची आणि खास महाराष्ट्रीयन चटण्या. अप्रतिम चवाणा किशोर मसालेवालाच्या उत्पादनांमुळे. ताज्या आणि दर्जेदार मसाल्यांमुळे तुमच्या स्वयंपाकघरातील खास मित्र बनला आहे किशोर मसालेवाला. आजच ऑर्डर करा आणि अनुभव घ्या पारंपरिक महाराष्ट्रीयन चवीचा. किशोर मसालेवाला लोणावळा. अधिक माहितीसाठी आणि ऑर्डरसाठी भेट द्या www.kishormasalevala.com किंवा संपर्क साधा. मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तसेच फेसबुक पेजला फॉलो करा. धन्यवाद.